सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके आंदोलनावरती अजूनही ठाम आहेत। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार अशी भूमिका दिपकेंनी घेतली आहे। यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये तरुण जंतर मंतरवरती आंदोलनासाठी जमल्याचं पाहायला मिळालेलं आहे। आपण जंतर मंतर परिसरामध्ये आहोत आणि जंतर मंतर परिसरामध्ये कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन जे आहे ते अद्याप देखील सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या सगळ्या आंदोलनामध्ये खरं तर 20 तारखेला मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज जो आहे तो विद्यार्थ्यांवरती झालेला होता आणि त्यामुळे अनेक विद्यार्थी जे आहेत ते गंभीर जखमी झालेले होते। काहींच्या डोक्याला लागलेलं तर काहींच्या पायाला हाताला लागलेलं होतं। त्यामुळे त्यांना मदती करता देशभरातून सर्व जे आहे ते हात जे आहेत ते एकवटलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यांच्या मदती करता विद्यार्थ्यांच्या तरुण आंदोलकांच्या मदती करता आता मात्र देशभरामधनं मेडिकल सुविधा जी आहे साहित्य जे आहे ते या ठिकाणी पाठवलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स देखील या आंदोलनामध्ये सेवा देण्याकरता या ठिकाणी समर्पित झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जंतर मंतरची ही सगळी दृश्य आहे आपण पाहिलं तर या सगळ्या फुटपाथवरती हे मेडिकल कॅम्प लागलेत आणि त्याचसोबतच याच फुटपाथवरती असंख्य जे आंदोलक आहेत सीजेपी समर्थक तरुण विद्यार्थी या ठिकाणी विश्रांतीसाठी आपल्याला या ठिकाणी झोपलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अद्याप देखील या आंदोलनाचा उत्साह जो आहे तो कणभर सुद्धा कमी झालेला नाही। अशा पद्धतीची परिस्थिती जी आहे ती सध्या या जंतर मंतरवरती आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद अक्षय मंकडे, TV9 मराठी, नवी दिल्ली।